भरपूर सारे मुलं आहे की ज्यांनी फोटोकॉपीला अप्लाय तर केलं होतं पण फोटोकॉपी अजून भेटलेलं नाही। 3 सब्जेक्ट टाकले होते, एका सब्जेक्टची फोटोकॉपी आली तर बाकीच्या 2 सब्जेक्टची अजून फोटोकॉपी रिसीव्ह झाली नाही। तर आता रिव्हॅल्युएशनची डेट काय असेल, रिव्हॅल्युएशनची डेट सुद्धा निघून जाईल लवकर। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे काय डाऊट असतील नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जे पण चॅनलला फर्स्ट टाइम आले असतील, पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, त्यांनी फटाफट चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि इथे मराठीमध्ये डेली तुम्हाला काही ना काय माहिती भेटत असणार आहे। तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू। खूप सारे मुलं आहे ज्यांनी फोटोकॉपीला अप्लाय तर केलं होतं पण फोटोकॉपी अजून रिसीव्ह झालेलं नाही। तर 2019 पॅटर्नसाठी तुम्हाला मी हे बोलतोय, कारण 2024 पॅटर्नची अजून तर मला नाही वाटत फोटोकॉपी आलेली असेल। पण जर ज्यांना अजून फोटोकॉपी रिसीव्ह झाली 2024 पॅटर्नची, मला कमेंट करून एकदा नक्की सांगा। तर आता रिव्हॅल्युएशनची डेट काय असणार आहे, तर फटाफट तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय कसं करायचं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा व्हिडिओ लवकर बघून घ्या, फोटोकॉपी तुमची आली असेल तर, कारण रिव्हॅल्युएशनची प्रोसेस तुम्हाला माहिती नाही तर रिव्हॅल्युएशनची प्रोसेस, रिचेकिंगची प्रोसेस सगळी या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे। हा व्हिडिओ बघा आणि आपला पेपर सुद्धा रिचेकिंगला टाका। भरपूर सारे मुलं आहे की ज्यांची अजून फोटोकॉपी तर आलेलीच नाही। तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करायचं, कॉलेजला सुद्धा कॉन्टॅक्ट केला, कॉलेजवाल्यांनी सांगितलं की युनिव्हर्सिटीला भेट द्या। तर सगळ्यात पहिले तुम्ही आता इथं बघू शकता भरपूर सारे मुलांचे असे ॲप्लिकेशन रिव्हॅल्युएशन असं इथं तुमचं नेम येत असेल, त्यानंतर इथं फोटोकॉपी तुमची दिसतच नाही, पेंडिंगला दाखवते अजून। तर अशा प्रोसेसमध्ये तुम्ही काय करायचं आता, तर अशा प्रोसेसमध्ये तुम्ही आता इथं वरती बघू शकता एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। युनिव्हर्सिटीचा इथं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे, तर त्यांना तुम्ही कॉल करून कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि कॉन्टॅक्ट करा, काय म्हणताय ती प्रोसेस एकदा चेकआउट करा, तुमच्या काय क्युरी असेल त्या तुम्ही तिथं विचारू शकता। तर ह्या नंबरला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि अजूनसुद्धा तुमचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटीला भेटावंच लागणार आहे। तर तुम्हाला युनिव्हर्सिटीला भेटण्यासाठी काय काय प्रोसेस करावं लागणार आहे ते पण तुम्हाला सांगतो। तुम्हाला झेरॉक्स कॉपी घेऊन जावं लागणार आहे। तुमची जी फोटोकॉपी आहे, तुमची फोटोकॉपी आलेली नाही, तुमच्या फोटोकॉपीला तुम्ही जे अप्लाय केलं होतं ती तुम्हाला आता पावती कुठेतरी भेटली असेल, रिसिव्ह झाली असेल, ती तुम्हाला रिसिप्ट घेऊन जावं लागणार आहे युनिव्हर्सिटीला। आणि मग तिथं जाऊन तुम्हाला त्यांना दाखवावं लागणार आहे की माझी अजून फोटोकॉपीच आलेली नाही। तर SPP युनिव्हर्सिटीचा हा भरपूर प्रॉब्लेम झालेला आहे। हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह झालाच पाहिजे, कारण भरपूर सारे मुलं असे आहे की ज्यांना हा प्रॉब्लेम येतो आहे। खूप सारे मुलं आहे, तुम्हीच नाही आहे, तुमच्यासारखी भरपूर सारे मुलं आहे की ज्यांना अजून फोटोकॉपी आलेलीच नाही आहे, रिसिव्हच झालेली नाही। फक्त 2 फोटोकॉपी आलेल्या आहे, 1 फोटोकॉपी आलेलीच नाही। तर अशा प्रोसेसमध्ये मुलांनी काय करायचं, त्यामुळे सांगतोय तुम्हाला आता एकच पर्याय, युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करावाच लागणार आहे तुम्हाला। तर युनिव्हर्सिटीला भेट द्या, जेवढे जास्त मुलं भेट देतील तेवढा तुमचा प्रॉब्लेम रिकवर होईल आणि हा प्रॉब्लेम असा येऊ नये असं युनिव्हर्सिटीला तुम्ही कुठेतरी अप्लाय करा, त्यांना सांगा, कारण भरपूर सारे मुलं आहे। तर लक्षात घ्या आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की अजून तुमची फोटोकॉपी आली आहे की नाही आलेली आहे। आणि लास्ट डेट काय असणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो। तर 14 किंवा 15 ही आपली लास्ट डेट असणार आहे। त्यामुळे सांगतोय फक्त 2-3 दिवस तुमच्या हातामध्ये आहे, तर लवकर प्रोसेस करा पूर्ण। नंतर तुमची एकदा जर डेट निघून गेली तर युनिव्हर्सिटीला सुद्धा काहीच घेणं नाही, ते पण तुम्हाला आधी सांगतो। त्यामुळे कुठेतरी तुम्हालाच झटावं लागणार आहे। तर लक्षात घ्या, भरपूर सारे मुलं आहे त्यांना असं वाटत असेल की माझा 2-3 मार्क्स सोडून सब्जेक्ट राहिला तर निघून जाईल, बट अजून फोटोकॉपीच आलेलं नाही। तर कोणची तरी आशा असते मुलांना की माझी फोटोकॉपी येईल, त्यानंतर मी पेपर कुठेतरी टाकेल आणि माझा पेपर कुठेतरी निघेल। बट अशा कंडिशनमध्ये त्यांनी काय करायचं, त्यांची काय चूक आहे, ती युनिव्हर्सिटीची चूक आहे। तर हा प्रॉब्लेम कुठेतरी लवकर सॉल्व्ह झालाच पाहिजे। तुम्ही युनिव्हर्सिटीला जेवढे मुलं जास्त कॉन्टॅक्ट करशाल ना तेवढा प्रॉब्लेम त्यांना समजेल आणि तुमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार करा। जेवढे मुलं आहे तुमचे, जेवढे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार करा, मला कमेंट सेक्शनमध्ये राईट करा कोणते मुलं ज्यांना फोटोकॉपी भेटलेले नाही, म्हणजे ते कॉन्टॅक्ट करा। तुम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट करा आणि सगळे मिळून भेटा। ज्यावेळेस तुम्ही मिळून भेटशाल ना त्यावेळेसच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। तर लक्षात घ्या, तुम्हाला आता एकच पर्याय, युनिव्हर्सिटीला भेटावं लागणार, तर तिथं कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। तर चला, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा, कारण त्यांना सुद्धा अजून माहिती नाही की प्रॉब्लेम हा सॉल्व्ह कसा करायचा। आणि भरपूर जणांचे कॉन्टॅक्ट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काय मस्त राहा।